भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय. विराट कोहलीची 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी तर मोहम्मद शमीच्या 3 विकेट्स. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरी निवासस्थानी बैठक. मुंडे, कोकाटेंसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते बैठकीला उपस्थित. अजितदादा महायुतीतील अंतर्गत वाद, पक्षबांधणीचा आढावा घेणार. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही. याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद. राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा, तर मुंडेंनी नैतिकतेतून राजीनामा दिल्याचं अजितदादांचं म्हणणं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार. अंजली दमानी यांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरलाय, दमानी यांची टीका. गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात. मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाजप आमदार सुरेश धस आक्रमक.